हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा कापूस व सोयाबीन विक्रीसाठी योग्य वेळ काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। सध्याचे ट्रेंड काय सांगतो? सध्याच्या हंगामात शेतकरी कापूस वेचणी व सोयाबीन साठवणीवर भर देत आहेत। बाजारात दरवाढ पाहता शेतमालाची विक्री योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे। कापूस सोयाबीन बाजाराचा अभ्यास का महत्त्वाचा? शेतकरी नेहमीच चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असतो। योग्य वेळेत विक्री केली तर आर्थिक फायदाही मिळतो। कापूस आणि सोयाबीन यंदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची नगदी पीक ठरत आहे। सोयाबीनच्या दरातील बदल, गेल्या महिन्याची दरवाढ। भारत सरकारच्या एजी मार्कनेटनुसार नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी 5,543 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। ऑक्टोबरमध्ये हा दर 5,085 रुपये होता। एका महिन्यात 458 रुपयांची वाढ झाली आहे। महाराष्ट्रातील स्थिती, महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात सरासरी 5,281 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। ऑक्टोबरमधील 4,721 रुपयांच्या तुलनेत 560 रुपयांनी वाढ झाली आहे। कॉटन सोयाबीन मार्केट, कापसाच्या दरातील बदल, देशभरातील बाजारभाव। नोव्हेंबर महिन्यात कापसाला सरासरी 8,557 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। ऑक्टोबर महिन्यात हा दर 7,989 रुपये होता। महिन्याभरात 588 रुपयांची वाढ झाली आहे। महाराष्ट्रातील दरवाढ, महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात सरासरी 8,769 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। ऑक्टोबरमधील 7,820 रुपयांच्या तुलनेत 949 रुपयांची वाढ झाली आहे। सोयाबीन विक्रीसाठी योग्य वेळ, सोयाबीनच्या दराचा अंदाज। तज्ज्ञांच्या मते सोयाबीनचा दर 5,500 ते 5,800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे। 5,000 रुपयांखाली विक्री करू नका। 5,600 रुपयांच्या पुढे दर गेल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करा। जागतिक उत्पादन जास्त असल्याने जपून निर्णय घ्या। कापूस विक्रीसाठी योग्य वेळ, तज्ज्ञांचा सल्ला। ऑल इंडिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष मनीष डागा यांच्या मते 9,500 ते 9,600 रुपयांचा दर मिळाल्यास 50% कापूस विक्री करा। सध्याचा दर स्थिर असला तरी जिनिंग सुरू झाल्यावर दर बदलू शकतो। कापूस विक्रीचे टप्पे, कापूस उद्योग सध्या दबावाखाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेतील स्थितीचा विचार करावा। कॉटन सोयाबीन मार्केटमधील महत्त्वाचे मुद्दे, बाजारपेठेतील धोरण, दरवाढीला ट्रेंड ओळखा, साठवणीची योग्य व्यवस्था ठेवा, जागतिक व स्थानिक बाजाराचा अभ्यास करा। महत्त्वाचे सल्ले, स्थानिक बाजारातील चढ-उतार पाहून विक्री करा। शेतमालाचे दर कमी असल्यास थांबा। बाजारातील तज्ज्ञांचे मत विचारात घ्या। निष्कर्ष, कॉटन सोयाबीन मार्केटमध्ये यंदा दरवाढीची शक्यता आहे, मात्र जागतिक उत्पादन आणि मागणीतील तफावतीचा विचार करून विक्रीसाठी योग्य वेळ निवडा। कापूस आणि सोयाबीन साठवणीसाठी जागरूक राहा व बाजारातील घडामोडींचा वेध घ्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की यंदा कापूस व सोयाबीन विक्रीसाठी योग्य वेळ आणि सध्याचे बाजारभाव काय आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच। धन्यवाद।